हाय फ्रेंड्स, स्वादिष्ट रेसिपी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण शेंगदाणा आणि बटाटा ह्याची खूप सुंदर उपवासाची भाजी रेसिपी पाहणार आहोत. मी बघा शेंगदाणे मीठ टाकून असे कुकरमध्ये उकडून घेतले, बटाटे पण उकडून घेतले, चिरून घेतले आहेत, मिरची पण बारीक चिरून घेतली. तेल छान गरम झालं, मी जिरे टाकले आहेत. तुमच्याकडे जिरे नसेल चालत तर तुम्ही स्किप केले तरी चालेल. आणि हिरवी मिरची मी चिरून टाकली आहे. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही हिरवी मिरचीची पेस्ट पण टाकू शकता. खूप छान मिरच्या तडतडून द्यायच्यात. एकदम उपवासाला ज्यांना खिचडी चालत नाही, ज्यांना खिचडीचा त्रास होतो, त्यांच्यासाठी एकदम अप्रतिम अशी रेसिपी आहे. म्हणजे शेंगदाणे खाण्याने आपल्याला दिवसभर छान ताजंतवानं पण वाटेल आणि फ्रेश पोटभरीचं खाणं पण होईल. हे बघा, त्यानंतर आपण जो उकडलेला बटाटा चिरून घेतला होता तो टाकत आहे. खूप सुंदर होते. अशा प्रकारे करून बघा आणि केल्यानंतर मला सांगा कशी झाली. एवढी सुंदर. त्यानंतर आपण चवीप्रमाणे मीठ टाकत आहोत. खूप सुंदर होती. त्यामध्ये तुम्ही कमी बटाट्याचं प्रमाण आणि जास्त शेंगदाणे टाकले तरी पण भाजी एकदम अप्रतिम अशी चवीला होते. एकदा अशा प्रकारे करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली मला सांगायला अजिबात विसरायचं नाही. कारण उपवासाला ही भाजी खाल्ली ना तर खूप पोटभरीचं आपलं खाणं होईल. आणि जे शेंगदाणे होते उकडलेले ते मी टाकले आहे. मी उकडताना त्यामध्ये मीठ टाकलं आहे, त्यामुळे एवढे छान लागतात ना भाजी, तर एकदम अप्रतिम लागते. व्हिडिओ कुठे स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल कशी बनवायची आहे आणि किती सुंदर चवीला एकदम एक नंबरच होते. कारण बघा, भिजवलेले शेंगदाणे आहेत, त्याने आपल्याला भरपूर प्रमाणात प्रोटीन पण मिळतं. आणि त्यानंतर मी जाडसर थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकला आहे, म्हणजे त्याला छान असं बाइंडिंग येईल आपल्या बटाट्याच्या भाजीला, शेंगदाणे बटाट्याच्या भाजीला. तुम्ही कधी केली नसेल अशा प्रकारे करून बघा. कारण काय होतं, साबुदाणा खायचं म्हटलं ना की साबुदाण्याने पित्त होतं, पोट बिघडतं आणि श्रावण महिन्यात जास्त करून वरवी चालत नाही सगळ्या उपवासांना. म्हणून मग तुम्ही अशा प्रकारे शेंगदाणे बटाट्याची भाजी करून बघा. बघा किती सुंदर झाली आहे, एकदम अप्रतिम. तुम्ही फक्त हीच भाजी खाल्ली तरी तुमचं छान असं पोट भरेल, एवढं अप्रतिम असं आहे शेंगदाणे बटाट्याची भाजी. माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. स्वस्त रहा, मस्त रहा आणि आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. पुढच्या रेसिपीसाठी तयार राहा. छान छान कमेंट करा, एक लाईक करा आणि रेसिपी जरा जरी आवडली तरी शेअर करा तुमच्या फॅमिलीमध्ये, फ्रेंडमध्ये. त्यांना पण नवीन नवीन रेसिपी पाहायला मिळतील, बघायला मिळतील आणि करून बघतील. स्वस्त रहा, मस्त रहा, आपली आणि आपली कुटुंबाची काळजी घ्या. श्रावण महिन्याच्या शुभेच्छा. बाय बाय.